श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 362। उपशम प्रकरण सर्ग 34। प्रल्हाद पुढे म्हणाला, इंद्र रूपाने मी मन्वंतर क्रमाने सर्व त्रैलोक्याचे रक्षण करतो. स्त्री, पुरुष, कुमार, जरठ इत्यादी सर्व माझीच शरीरे आहेत. तृण, लता, गुल्म यांचा जीवनरस मीच असून मीच त्यांना चितभूमीतून वर आणतो. एखादे मूल जसे मातीची खेळणी करून त्यांच्याशी खेळत बसते, त्याप्रमाणे मी आपल्या चित्त विनोदार्थ या जगाचे अवडंबर उत्पन्न केले आहे. कारणभावाने मीच सर्व कार्यांना व्यापून राहिलो आहे आणि शेवटी सर्व कार्ये माझ्याच ठायी लय पावतात. माझ्या वाचून यातील कशालाही सत्ता नाही. माझ्या विस्तीर्ण चिदादर्शात जे प्रतिबिंबित होईल त्यालाच सत्ता आहे, कारण माझ्या व्यतिरिक्त या जगात कशालाच सत्ता नाही. पुष्पातील सुगंध मी, पुष्पपत्रातील शोभा मी, शोभेतील रूपकला मी आणि रूपातील अनुभव देखील मीच. ह्या स्थावर जंगमात्मक जगात जे जे गुणविशिष्ट, उत्कृष्ट, रमणीय आणि दर्शनार्ह आहे ते सर्व चित तत्व मीच आहे. ज्याप्रमाणे रसमयी आद्यशक्ती कूप, तलाव, नदी, समुद्र इत्यादिकांमध्ये जलरूपाने विस्तार पावते व पुढे तीच रसशक्ती वृक्षांमध्ये शाखा, पल्लव वगैरे रूपांनी आणि भिंतीमध्ये तृण, यवांकुर वगैरे रूपाने पसरते, त्याप्रमाणे मी सर्व कार्यांच्या उत्पत्तीचे कारण बनून सर्व पदार्थ व वस्तूंमध्ये पसरलो आहे. मी आपल्या इच्छेनेच सर्व कार्यांमध्ये प्रवेश करून जीव वैचित्र्य निर्माण करतो. ज्याप्रमाणे दुधामध्ये तूप व जलामध्ये रसशक्ती असते, त्याप्रमाणे मी सर्वांच्या सर्व भावांमधील चितशक्ती होऊन राहिलो आहे. जसे तृणकाष्ठादी वस्तुजात पृथ्वीवर राहतात, त्याप्रमाणे हे जगत त्रिकाली चैतन्यामध्ये तद्रुपत्वाने स्थित असते. मी सर्व दिशांमध्ये व्यापून राहिलेला, संकुचितपणाचा सर्व भ्रम टाकून दिलेला, सर्वांतर्यामी व सर्व करता असून व्यष्टी समष्टी भावाने मीच सर्वत्र स्थित आहे. इंद्राला बद्ध केल्या वाचून आणि देवांवर शस्त्र चालविल्या विना न मागताच हे अपूर्व जगद राज्य मला प्राप्त झाले आहे. हे केवढे आश्चर्य आहे की माझे व्यापक स्वरूप माझ्या अंतरात्म्यामध्ये आता मावेनासे झाले आहे. माझ्या निरतिशयानंदाचा मला अंत लागत नाही आणि ह्या चिमुकल्या ब्रह्मांडात सत्य लोकाच्या पलीकडे विस्तारलेले माझे स्वरूप मावत नाही. हा देह म्हणजे मी, पाताळ हेच माझे भुवन आहे, इत्यादी संकुचित भावना मी आजपर्यंत उराशी बाळगून बसलो होतो. हा मी, हा तू हे सर्व निव्वळ भ्रम आहेत. देह कोण आणि अदेह तरी कोण, तसेच मृत कोण आणि जिवंत कोण, सर्व मिथ्या भ्रम आहे. माझे आजे पणजे ज्यांनी असल्या स्वानंद साम्राज्याचा त्याग करून संसाराला कवटाळण्यातच धन्यता मानली, ते खरोखर दुर्दैवी म्हटले पाहिजेत. कारण ही ब्रह्मरूपी स्वानंदाची शांत महादृष्टी कोणीकडे आणि दुष्ट आशेच्या योगाने भयंकर बनलेली राज्यलक्ष्मी कोणीकडे. म्हणून ही सर्वश्रेष्ठ चिन्मय दृष्टी लाभलेला, सर्व भावांच्या अंतर्यामी वास करणारा, निर्विषय आणि प्रत्यक्ष चेतन रूप असा जो मी, त्या मला नमस्कार असो. माझी संसारासंबंधीची उर्मी आता जिरली असून मी आता अज झालो आहे. सर्व प्राप्तव्य मला प्राप्त झाले आहे आणि माझ्या जन्माचे साफल्य झाले आहे. हे उत्तम बोधरूपी साम्राज्य टाकून माझे मन आता अनर्थकारक राज्य वैभवामध्ये रममाण होत नाही. लाकूड, उदक, दगड वगैरे जड द्रव्यांचा आश्रय करून आपला बचाव करणाऱ्या व सम्राट म्हणून मिरविणाऱ्या दानवाधमाची योग्यता शूद्र किड्या इतकीच आहे. इतकेच कशाला, माझ्या बाबांनीच अज्ञानात राहून केवळ अन्नपानादिकांनी आपल्या अविद्यामय शरीराची जोपासना करीत जाऊन अखेरीस काय मिळवले?
अनेक वर्षे जगताचे राज्य भोगण्याच्या कालावधीत त्यांनी पुरुषार्थ प्राप्तीचे काय साधन केले? ज्याने स्वानंद सुखाचे परमामृत प्राप्त करून घेतले, त्याला जगातील इतर काही प्राप्त झाले नाही, तरी त्याने सर्व साम्राज्य सुख निरंतर भोगले असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. अशा या अखंडित आणि पूर्ण परमपदाचा अवहेर करून मूर्ख मनुष्यच क्षुद्र भौतिक वस्तूंच्या नादी लागतो. शून्य मनुष्य त्यांच्या नादी लागत नाही. कारण मधुर असा उसाचा रस टाकून कडुनिंबाचा रस कोण शहाणा माणूस सेवन करील? माझे पूर्वज निःसंशय मूर्ख होते असे मला वाटते. कारण ते ह्या परमोच्च दृष्टीचा ध्यास न धरता राज्यरूपी संकटात दंग झाले होते. ही शांतबोध दृष्टी कोणीकडे आणि उद्वेगजनक देहात्म दृष्टी कोणीकडे? राज्यप्राप्ती देखील ज्या सुखाकरिता हवीशी वाटते, ते नित्यसुख त्रैलोक्यामध्येही मिळणे शक्य नाही. कारण सर्व खऱ्या सुखाचे आगर चिदात्माच आहे. त्या सर्व व्यापी, एकरूप आणि निर्विकार चिदात्म्याचा आश्रय केला म्हणजे मनुष्याला निरंतर सुख प्राप्त होते आणि त्याचे सर्व बाजूंनी कल्याण होते. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.